गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर US मार्केट हे पुन्हा एकदा ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे. नॅसडॅक ऑलमोस्ट 2.5-3% आसपास ग्रीनमध्ये क्लोज आहे. रिसेंट लो टू रिसेंट हाय जर आपण पाहिलं तर US मार्केट ऑलमोस्ट 10 ते 12% रिकवर झालेलं आहे, की जे खूप आपण म्हणू शकतो की पॉझिटिव्हनेस तिथे मार्केटमध्ये दाखवत आहे. आता तसं जर पाहिलं तर एवढं शूटअप होण्याचं काही कारण नव्हतं. कारण चायनाकडनं स्टेटमेंट आलं की आम्ही कुठल्याही प्रकारचे निगोशिएशन्स US सोबत करणार नाही जोपर्यंत ते आमच्यावरचे टॅरिफ्स जे आहेत तर ते झिरो करत नाहीत तोपर्यंत. त्यामुळे आणि असं स्टेटमेंट चायनाने देऊनसुद्धा ट्रम्प शांत आहेत. ते मार्केटला आवडले. म्हणजे तुम्ही विचार करा की काय परिस्थिती आहे. आता जर आपण ग्लोबल मोमेंटम पाहिला तर पॉझिटिव्ह आहे. एशियन मार्केट्स, युरोपियन मार्केट्स ऑलमोस्ट पॉझिटिव्ह आहेत. आणि जर आपण FIS-DIचा डेटा जर कालचा पाहिला तर तोही खूप चांगला आहे. FISने काल 8,000 कोटींचं मेगा बाईंग केलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 500 कोटींचं सेलिंग केलं आहे. मग तुम्ही म्हणाल की मग मार्केट तरीही रेडमध्ये का क्लोज आहे? तर त्याच्यामागे बेसिकली रिझन असं आहे की काल होती मंथली एक्सपायरी. म्हणजे पूर्ण महिनाभरामध्ये FISनं जे काही फ्युचर्स खरेदी केले होते तर काल ते एक्सपायर झाले आणि ते एक्सपायर झाल्यानंतर त्यांना त्याची डिलिव्हरी घ्यावी लागली आणि ती डिलिव्हरी घेतल्यामुळे त्यांना ते एवढे पैसे आपल्याला दिलेले दिसत आहेत. पण ॲक्च्युअली ते काल दिलेले नाही आहेत. ते बाईंग जे आहे ते सिस्टममध्ये बाईंग दिसत नाही, परंतु ते बाईंग झालेलं आहे हे लक्षात ठेवा. ते पूर्ण महिनाभरातलं आहे. त्यामुळे आपल्याला तो एक आकडा एकाच दिवशी मंथली एक्सपायरी असल्यामुळे जास्त दिसतोय, बाकी काही नाही. परंतु यातनं आपल्याला समजतं की FIS जे आहे तर ते आपल्या इंडियन मार्केटवरती बुलिश आहेत. त्यामुळे जास्त काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आता टेक्निकली जर पाहिलं तर 23,800 जेव्हापासून मार्केटनं काढलेलं आहे अपसाईडला, तर आता 24,800 ते 24,900 याच्या दरम्यानच जाऊन मार्केट कुठेतरी रेस्ट घेईल असं वाटतंय. त्याचं कारण असं की ग्लोबल मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. फक्त आपल्याकडे लोकल इश्यू आहे, तो म्हणजे काश्मीरचा इश्यू. त्याच्यावरती आता गव्हर्नमेंट कशा पद्धतीने रिॲक्ट करते आपलं, त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळे आता आज जरी मे सिरीजचा पहिला दिवस असला तरीसुद्धा आता लगेच 2 दिवस सुट्ट्या आहेत आणि त्यानंतर मार्केट सोमवारी सुरू होईल. म्हणजेच काय की या शनिवार रविवारमध्ये जर काही जिओपॉलिटिकल टेन्शन एक्स्केलेट झालं पाकिस्तान आणि इंडियाचं, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी मार्केटवरती पाहायला मिळेल. अदरवाईज जर इंडियानं वेगळ्या पद्धतीने काउंटर करायचं ठरवलं, म्हणजे काही ना काहीतरी होणार आहे मात्र नक्की, परंतु डायरेक्ट युद्ध न करता जसं त्यांनी इंडस वॉटर ट्रीटी जी आहे तर ती कॅन्सल केली, सस्पेंड केली, वाघा बॉर्डर बंद करून टाकलं, तर ह्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहेत. म्हणजे यातनं पाकिस्तानचं इकॉनॉमिकली फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान होणार आहे. मग अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत का की ज्यातनं जे करून इंडिया पाकिस्तानची आपण काय म्हणतो आर्थिक लेवलवरती नाकेबंदी करू शकतं, तर ते आपल्याला येत्या 2 दिवसामध्ये कळेल, शनिवार रविवारमध्ये. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कसा असेल ते आपल्याला मार्केटवरती सोमवारी पाहायला मिळेल. जर सगळं व्यवस्थित राहिलं आणि युद्ध जर झालं नाही ॲक्च्युअल ग्राउंड लेवलवर, तर आपलं मार्केट हे पॉझिटिव्हच जाईल हे लक्षात घ्या. परंतु जर युद्ध झालं तर मग मात्र आपल्याला एक सेटबॅक बसू शकतो, पण ती एक बाईंग अपॉर्च्युनिटी असू शकते हे लक्षात घ्या. कारण मार्केटमध्ये जसं मार्केटवरती आलं त्या पद्धतीनं सर्वसामान्य जे ट्रेडर्स आहेत किंवा इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना बाईंग करायला चान्सच मिळालेले नाही. त्यामुळे एक जर डीप आला तर त्याच्यामध्ये खूप चांगल्यापैकी बाईंग होऊ शकतं हे लक्षात घ्या. आता ओपन इंटरेस्ट वगैरे पाहण्यामध्ये फार काही हे नाही आहे, कारण आजचा पहिलाच दिवस आहे मंथली एक्सपायरीचा. आज ओपन इंटरेस्ट बिल्टअप होईल आणि मग त्या पद्धतीने आपल्याला कळेल की मार्केटची चाल कशी राहील ते. तर आता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 150 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होते आणि आज शुक्रवार देखील आहे. जनरली आपण पाहिलं आहे की शुक्रवार आणि सोमवार या दोनपैकी एक दिवस मार्केट मोस्टली ट्रेंडिंग राहतं. त्यामुळे काल मंथली एक्सपायरी झालेली आहे. त्यामुळे आज मार्केट मे बी ट्रेंडिंग राहण्याची शक्यता आहे. अपसाईड की डाऊनसाईड ते लगेच सांगता येणं थोडंसं कठीण आहे, कारण न्यूज फ्लोसुद्धा यामध्ये काम करणार आहे. म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये ज्या काही न्यूज येतील
गव्हर्नमेंटचे काही ऑफिशियल्स असतील ते जे काही स्टेटमेंट देतील ते, प्लस ग्लोबली जे काही घडतंय ते, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार आहेत. जर आपण रिझल्ट पाहिलं तर US मध्ये आफ्टर मार्केट गुगलनं रिझल्ट अनाऊन्स केला आहे की जो एक्सपेक्टेशनपेक्षा खूप चांगला आहे. शिवाय त्यांनी $70 बिलियन शेअर्स बायबॅक करण्याचं देखील ठरवलं आहे. त्यामुळे तिथे गुगलचा जो ADR आहे तर तो आफ्टर मार्केट खूप जास्त स्पाईक झालेला आहे. तर साहजिकच आहे की त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इथल्या IT स्टॉक्सवरती पॉझिटिव्हली पाहायला मिळेल. जर आता आपण आपल्याकडले रिझल्ट्स पाहिले तर आज रिलायन्सचा रिझल्ट आहे की जो सगळ्यात जास्त मॅटर करतो. तर तो आहे आफ्टर मार्केट, त्यामुळे त्याचा इम्पॅक्टसुद्धा आपल्याला डायरेक्ट सोमवारी मार्केटवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे खूप सारे ट्रिगर पॉईंट्स आहेत. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पोझिशन ॲडजस्ट करायला विसरू नका. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.